प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्याच्या कृपात अनेकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज नियमन गुरु सुधारी बनरौ रवि रवि मल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार देव मोहे हरो कलेस विकार नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरी तारे भव सिंधुशी बांधला से तुझे ने अनाथा दिना करणे तुकयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपले मौजे कोळवे हे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी गेली 40 वर्ष सुरू असलेला अखंड हरिनाम साप्ताह त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सुरू असलेलं हे 41 वर्ष वैकुंठवासी हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज कामती शिवरी यांच्या प्रेरणेने त्याचबरोबर श्री संत सोपानदेव कोळवे हे पंचकृषी पायी वारी दिंडी सोहळा आणि समस्त ग्रामस्थ कोळवे यांच्या वतीने या भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि सुरू असलेले 41 वर्ष आहे. 41 वर्षातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ कोळवे यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भक्तांची लक्षणं सांगतायत. भक्तांची लक्षणं चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो म्हणजे ज्यांनी
मला वटीत घेतलं. तसं बाळासाहेबांना उचलाय वाघाचं काळीज लागतं. आणि ज्यांनी मला वटीत घेतले ते श्री प्रीतम प्रल्हाद रणवळे, श्री राजन पांडुरंग झगडे, त्याचबरोबर खाली हो बरं असू द्या. पंगतीने ती तर काय थोडं केलं की मी आगाव येऊ नका माझ्या लगेच. संत पंगत यांची प्रीतम रणवळे, राजन पांडुरंग झगडे, प्रकाश जगन्नाथ वाघ, ह्या तिघांचे पण नाव घेतल्या जाताना माझी गाठ घ्या. त्याचबरोबर ज्यांनी मला वटीत घेतले श्री विलास सुदाम घाटे माजी सरपंच, श्री शरद बाळासो पवार, शरद पवार वा, त्याचबरोबर नितीन सुभाष नाणेकर, श्री मधुकर जयसिंग घाटे आणि श्री संतोष कुदळे तंटामुक्तीचे अध्यक्ष. 5 जणांनी मला उचलले, म्हणजे 4 खांद्याला आणि 5वं पुढं. आता ह्यांनी मला वटीत घेतलंय. फक्त सगळ्याला जाताना 5 जणाला विनंती, जाताना नीटनीटकी वटी. सुंदर वातावरण गावात. आता पहिल्यांदा आपण 40 वर्ष झालं सप्ताह या ठिकाणी संपन्न करतोय. बरोबर आहे का? बरोबर. 40 वर्षात म्हणजे प्रत्येक वर्षीची 8 कीर्तन करा. बरोबर आहे का? फोन कुठला, घरचा का बाहेरचा? नक्की बाहेरचा असला तर बंद करा. ऐका, 40 वर्ष आपण या सप्ताहाचं आयोजन केलं. प्रत्येक वर्षीचे 8 कीर्तन करा. बरोबर आहे. 40 वर्षाची झाली किती? 4×8 32, 320 कीर्तन करा. बरोबर आहे. बरोबर आहे. वरची 20 देवाला सोडून देऊ, देवाला. आता 300 कीर्तनकार, अजून 5-50 कोणाच्या वर्षभरात आला, वास्तुकीला, पाहुणीच्या गावाला गेला, तिकडं ऐकले, अशी 50 कीर्तन जोडून म्हणजे 350 कीर्तनकारांची तुम्ही कीर्तन ऐकल्यात. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आपल्या सुधारणा काय झाली? सुधारणा काय झाली? 40 वर्ष भरवतोय आपण, झाली का सुधारणा? जर 350 कीर्तनकारांच्या कीर्तनाने जर तुम्ही बदल होत नसेल, सुधरत नसाल, तर माझ्या कीर्तनाने बदल होणार आहे का? नाही. जाऊ का घरी निघून? बदल झाला पाहिजे. कशासाठी सप्ताह आहे? सप्ताह कशा? आता मला तुम्हाला विचारायचंय, आपल्या गावात जत्रा असते का? यात्रा जत्रा फरक आहे. यात्रा म्हणजे आपली आळंदी पंढरीची यात्रा, आणि जत्रा म्हणजे असते का? असता बोलत राहा, झाकायचं नाही. जत्रा असते. तमाशा असतो का? असतो. बरोबर आहे. आता तमाशाच्या वेळेस आता जे म्हातारी माणसं सगळी पुढे बसल्या आणि तरुण मागे बसल्या, उभी राहिल्या, जागेत बदल असतो का? नसतो. मागची पुढं आणि पुढची म्हातारी तर काही येतच नसतात. तुडवून मारण्यापेक्षा आपलं तिकडं जा झाला. आता ही तरुण माग काय माहिती का? त्यांच्या अंगात आता मस्ती आहे. मस्ती कशाची मस्ती? सप्ताह बिप्ता हे आम्ही ती मानत नाही, देव बिव आम्ही मानत नाही. अंगात आमच्या लेर आहे. बरोबर आहे का नाही? हीच माझं आहे ना त्यांना. पण ध्यानात असू द्या, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला सांगतो, ही आताची पुढं म्हातारी बसल्यात का? ही आता सुधारली. ही तुम्ही जिथं होता का, तुम्ही नव्हता त्यावेळी शेतीत होती. आता घरात काहीच चाललं त्यामुळे हित आल्या. आता ही उलटणार आहे ती, आणि तुमचं वय वाढणार आहे, आणि तुम्ही हित येणार आहे. सुटका कुणाचीही नाही देणार. आता सगळ्यांना सांगतो, सगळ्यांसाठी, जर मोबाईल कुणाचं चालू असतील, कोण चॅटिंग करत असेल, तर तिला मेसेज टाका,
10 नंतर मी तुला फोन करतो, त्याच्यावर विमान टाका आणि 10 पर्यंत तुम्ही नाही चॅटिंग केलं ती आत्महत्या करणार नाही, याची गॅरंटी मी देतो. ऐका ना, ऐका ना, आपल्यात बदल काय झाला, बदल होण्यासाठी ध्यानात असू द्या. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. जिथं बिघडवलं जातं, जिथं बिघडवलं जातं तिथं अगोदर पैसे मोजावे लागतात, अगोदर पैसे मोजावे लागतात. कुठं? जिथं बिघडवलं जातं. आणि जिथं सुधारण्याचं माध्यम आहे, जिथं सुधारवलं जातं तिथं पैसे अगोदर द्यावा लागत नाहीत. आता मोबाईल मध्ये बिघडण्यासारखं भरपूर आहे. मग मोबाईलला अगोदर पैसे भरावे लागतात का बघून झाल्यावर पैसे भरतात? अगोदर पैसे भरावे लागतात. आता तिथं बिघडायचे तिथं अगोदर पैसे भरून मोकळा झाला. आता इथं सुधारवलं जातंय, आम्हाला आधी पैसे दिल्यात का? दिल्यात का? अहो आम्हाला भीती जाताना देतात का नाही सुधारायला म्हणून? ऐका, म्हणून सांगतोय काय, आपल्या बदल झाला पाहिजे, ध्यानात असू द्या. 40 वर्षापासून आपली ग्रामस्थ सत्ता कशासाठी करतायत? आमचं झालं गेलं, नवीन पिढीने तिने आदर्श घेतला पाहिजे म्हणून सत्ता ध्यानात असू द्या. काहीतरी घेतलं तर ठीक आहे, नाही तर या पंक्तीने ही तुमच्या मोगत चालल्या सगळ्या. तुमचं गाव वर्गाने देतंय ते सगळा पाण्यात पैसा चालला, तुमच्यात बदल होत नसेल तर. आपल्या गावात दारुड्यांची संख्या लय आलेल्या सांगितले. पेत्यात का दारू? पेत्यात का दारू? तरुण का म्हातारी पेते? ती म्हातारी पण. मग कशाला तुम्ही अपेक्षा करताय? जर बापच दारू पेत असाल तर पोरांनी सुधारावं ही अपेक्षा करायची नाही. आणि बापाच्या आधी दारू पिऊन जर पोरगा मिळाला तर त्या बापाला पोराच्या माहितीवर रडायचा अधिकार सुद्धा नाही. तुला सांगितलंय कोणी रडायला? जर तुला असं वाटत असेल माझा पोरगा नीट वागला पाहिजे, बापाला जर वाटत असेल माझा पोरगा नीटनेटका वागला पाहिजे, तर पहिल्यांदा बापाने आपली नीटनेटकी वागणूक ठेवली पाहिजे ना. तुमच्या डोक्यात येते, माझ्या नाही. मला अजून शिवी सुद्धा येत नाही. ऐका, सुधारलं पाहिजे नाही. कारण ऐका, जसं मोठा वागतो तशी लहान मुलं त्याचं अनुकरण करत असतात, ध्यानात असू द्या. एक वडील आचरती ताई नाम धर्म ठेवती आणि त्याच्या अनुष्ठीचे सामान्य सकळ तुम्ही किती वर्ष सत्ता करा, जर मोठी नाही नीट वागली मागची नीट वागू शकत नाही. आणि मोठ्याने नीट वागायचं नसेल तर त्यांच्याकडून अपेक्षाच करायची नाही नीट वागा म्हणून. जर आपल्यात बदल होत नसेल, करू नका, ही आमची पोट भरायचं काम आहे ही. हा ऐका, मग मला सांगायचंय काय, जी मुलं दारू पितात किंवा जो व्यक्ती दारू पितो त्याच्यासाठी सांगतो. पहिल्यांदा मी आल्यावर मला सांगितलं महत्वाचं त्याच्यावर मला. हा बंद करा तिकडचं, जेवायच्या टायमिंगला आहे मला सगळी. आपल्या गावात पुरुष महिलाच्या पेक्षा पुरुष कमी आहेत का समान प्रमाणात? महिला एवढ्या प्रमाणात पुरुष गेलं कुठे? प्रयागला गेला का कुंभमेळ्याला स्नान करायला? सुधारायचं कुणाला? आपल्याला. ऐका, ह्या लय चांगले ध्यानात असू द्या, ह्यांच्यामुळे तरी आपला प्रपंच नीटनेटका चाललाय, ध्यानात असू द्या. ऐका, मला सगळ्या दारुड्यांना सांगायचे, सगळ्या दारुड्यांना. आता तुम्हाला असं वाटत असेल बाळासाहेब नेहमी दारू पिऊन असते, मला कारण सरळ बघितलंच नाही तुम्ही. शौच पिऊन येतोय म्हणजे ह्याने सांगायचा अधिकार काय? पण ध्यानात असू द्या, जर असं वाटत असेल बाळासाहेब दारू पिऊन सगळ्याची जी राहतो ती नाटक आहे, ध्यानात असू द्या. अजून सुपारी सुद्धा खात नाही मी, सुपारी सुद्धा. काय का काय का दारुड्यांना सांगतो, सगळ्यांना दारुड्या आज तर असत्या तर ठीक आहे, वरून आम्ही इथं बसवा. एसटी ड्रायव्हर आहे समजा, बसचा ड्रायव्हर आहे, बसचा ड्रायव्हर आहे. बस मध्ये 50 प्रवासी निवांत बसल्यात, निवांत बसल्यात. कोणाच्या जेवावं? फोन बोला केला, बोलत राहा ड्रायव्हरच्या जेवावं. ड्रायव्हर दारू प्याला, मस्ती कोणाची?
ड्रायव्हरची. त्यांनी गाडी झाडावर धडकावली किंवा दरीत पलटी केली. गाडी दरीत पलटी केली, झाडावर धडकावली. मस्ती कोणाची होती? ड्रायव्हरची. मागच्या प्रवाशांची चूक काय सांगा? ए ए बरा तुला थोबडीला मी तिथं येऊन ऐका. मस्ती कोणाची? ड्रायव्हरची. मागच्या प्रवाशांची काय चूक आहे का? बरं ती निवांत कुणाच्या जेव्हा झोपली? ड्रायव्हरच्या जेव्हा. ड्रायव्हरची मस्ती भोगायचं आलं कोणाला? प्रवाशांना. दारुड्यांनी ऐका, आपलं घर म्हणजे आपली बस आहे. बस, आपली पत्नी, मुलं, आई वडील, ते घरातले त्या बस मध्ये प्रवासी आहेत, ध्यानात असू द्या. आणि आपण कुटुंब प्रमुख आहोत, आपण त्या बसचा ड्रायव्हर आहोत, ध्यानात असू द्या. ड्रायव्हर आपल्या घरातली सगळी मुलं, लेकरं, लहान, बायको, ती निवांत कुणाच्या जेव्हा झोपल्यात माहिती का? आपल्या जेव्हा झोपल्या. ती आपल्याला मस्ती, आपण दारू पिलो, आपलं आयुष्य बर्बाद केलं आपल्या मस्तीमुळं, आपण खराब झालो. मागच्यांनी काय पाठ केलंय? त्यांनी काय पाठ केलंय सांगा ना? अहो तो तुमचा मुलगा 4 मुलांच्यात बसला, 4 मुलांच्यात बसला, त्याचा मित्र 4, आणि तुम्ही तिकडून दारू पिऊन आला. त्या मुलाच्या जीवाला किती यातना होत असत्या, अंतःकरणाला किती दुःख होत असेल. काय सांगायचं त्या मुलांनी? माझा बाप दारू पिऊन आलाय म्हणून, कपडे भरवून आलाय म्हणून. काय सांगायचं सांगा ना? तुमच्या पत्नीच्या 4 मैत्रीत तुमची पत्नी बसली आणि तुम्ही तिकडून दारू पिऊन आला. त्या तिच्या मैत्रिणी तिची मार खाली जाणार नाही? खाली जाणार नाही. सगळ्या दारुड्यांना सांगतोय, ध्यानात असू द्या, तुम्ही स्वतःचं नुकसान करता, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देत असता, ध्यानात असू. शुक्राने सुटेल धोंडा, आपण होऊनी तोही होय खणखंडा. एखाद्या शिखरावर धोंडा निघतावा आणि तो खाली येत असताना त्याच्या ठिकऱ्या होत असते त्या, पण आड येणारी झाडं झुडपती सगळ्याचा रगडा करत असतं ते. तसं दारुड्या स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतच असतो, पण त्याच्याबरोबर ह्या निष्पाप जीवांच्या वरती अन्याय करून मरत असतो, ध्यानात असू द्या. त्यामुळे प्रत्येक जण कुणी दारू पित असू द्या, एका मिनिटात दारू सोडा, एका मिनिटात. नाही तर तुम्हाला पुरुष म्हणून घेण्याचा अधिकार नाही. निर्लज्ज असाल तुम्ही, एवढं सांगून जरी करत असता. अहो तुम्ही जाणार आहे मरून, तुमची हवस पूर्ण करून मरून जाणार आहे. तुमच्या लेकरांनी बाप म्हणून हाक मारायची कुणाला? तुमच्या पत्नीचं पांढरं कपाळ झालेलं असणार आहे, तिला समाजामध्ये किंमत असणार आहे, ह्याचा विचार कधी करणार आहे आपण? त्यामुळे दारुड्यांनी ध्यानात असू द्या, दारुड्यांनी ध्यानात असू. बंद करा, पहिली दारू बंद करा. आणि तुम्ही पण नुसतं 1,500 घेऊन मोकळं झाला. एक जीव होता येत नाही बाई. अशी गावड्यावरून अशी दांड घ्यायचं, दांड हातात, एकणारा प्रश्न हाणायची, एकणारा प्रश्न. बाया थांबा, ध्यानात असू द्या. संकट तुमचं झालं पाहिजे, ध्यानात असू द्या. किती दारू विकणारी तुमच्या गावात? दारू विकणारी किती? घेऊ नका, मी आहे ना, रोज त्याच्यातच आहे मी. किती? 10 धरून चाला. 10 गावची लोकसंख्या किती आहे? 3200. काय कापायचं काय एवढी सगळी? तुम्हाला 3200 जणांना 10 जण नाही येते? 3200 जणांना 10 जण नाही येते? पण ध्यानात असू द्या, तुम्ही एक होत नाही म्हणून त्यांचं चालतंय, नाही तर त्याची ताकद नाही. गावाच्या पुढं ही अशी पळतेली बळकणातनं. पण आपल्याला घाण सवय लागली. आपल्याला काय करायचे? आपल्याला काय घेणं देणं? समजा आपण पारतंत्र्यात असताना, इंग्रजांचं आपल्यावर राज्य असताना, जर एक क्रांतिकारक समाज सुधारक आपल्याला स्वातंत्र्य करण्यासाठी ते गेले, तेच म्हणले असते, आपल्याला काय घेणं देणं? चाललं असतं का? मग आपली जी पोरं आपण पैदा केलेली ती मोबाईलवर चौकात अशी गेम खेळण्यापेक्षा असल्या संघटनेत पाठवा ना. जाऊन द्या ना, एखादं गेलं तर असल्या कामात, नाही तर अशी तशी मारणारच आहे ना दारू पिऊन. देशाच्या कामी आला पाहिजे पोरगा.
राष्ट्राच्या कामी आला पाहिजे, धर्माच्या कामी आला पाहिजे. पहिलं बाप पोरांना सांगायचं जा छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करायचा, इथं थांबू नका. आता बापच नियाबळाट झाले तर माझ्या कशाला बाहेर पडू नको, गुतावत्याने तुलाच पुढं करते. मला सुधारणा करायची असली तर कार्यक्रम घ्या, ध्यानात असू द्या. नाहीतर येणाऱ्या पिढीला परिणामच भोगावं लागणार तुमच्या ध्यानात. तुमच्या देखत तुमची पोरं मारणार. तुम्ही नाही सुधारला तर ध्यानात असू द्या. ऐका, विषय लांब गेला, विषय तो त्यांचा. हा ऐका, आपल्याला करायचंय काय? भक्तांची लक्षणं सांगितल्या. भक्त अनेक प्रकारचे पण भक्त खरा कुठला त्याचा हे जेव्हा विचार करायचा आहे आपल्याला. ऐका, आपण भक्तांची यादीत मोडतो का? मोडतो आहे का भक्त? मी थोडून घेऊ का? मला हो बरं वाटत तुम्हाला? माझं कीर्तन कळते का तुम्हाला? आता बघा, हसायचं म्हणलं की लगेच गुदगुल्या होतात त्या, किंवायचं बोलायचं. आता ही किचकट म्हणलं की तुम्हाला घाम आला. आता हे काय बोलतोय? आपण भक्तांची यादीत मोडतो का? आपण मोडत नाही. का मोडत नाही? आपण पाशामध्ये अडकलो. पाश आहेत, भ्रांती माझी सप्तपाश, अहंकारा पुत्रपाश, ग्रहधन स्वजन पाश, आणि या 6 नंतर यात अडकवणारा महत्वाचा पाश आशा पाश, तो 7वा ध्यानात असतो. या पाशामध्ये अडकलो. ऐका, मी अहंपाश, मी कोणतरी आहे हे सांगण्यावाले आपलं आयुष्य जाता. का आयुष्य? मी म्हणजे तुम्ही कुणाला समजता? बरोबर आहे का? हे माझं म्हणतात, त्यामुळे तुम्हाला दुःख पहिल्यांदा चिकाटलं. तुम्ही माझं ह्याला म्हणता. बर, माझं ते तुमचं आहे का? हे माझं नाही, मी म्हणजे हे नाही. हे काही दिवसासाठी आपल्याला वापरायला दिलेले. तुम्ही पहिलं लय फिरून आलाय. ही तुमच्या जन्मापासून इतक्याचा प्रवास नाही. 84 लक्ष योनीचा फेरा चुकून इथं आलाय. आता दुरुनी आलो मी गा, एवढ्या फेऱ्यानंतर तुम्हाला कशासाठी दिलाय ह्याचा कधी विचार केलाय का? अहो ऐका, हा नरदेव कशासाठी दिलाय? नरदेह निदान लागल हाती